काय काय झालं त्याची चर्चा करणं अत्यावश्यक आहे असं मला वाटते. मी प्रस्ताव वाचतो आहे. अमरावती महापालिका प्रशासन कार्यकाळामध्ये मनपा जिल्हा नियोजन निधी शासन निधी अंतर्गत प्रस्तावित कामाच्या ऑफलाईन निविदा 10 लाख रुपयाच्या आर्थिक व शहर अभियंता कार्यकारी अभियंता 1 व 2 यांच्या अधिकारात काढण्यात आलेल्या कामाबाबत चर्चा करून निर्णय घेणे. त्याला मी सुरुवातीलाच प्राधान्य मागितलेलं आहे, म्हणून मला प्राधान्य देण्यात यावं अशी विनंती आहे. मांडला ना प्रस्ताव क्रमांक 33. सभापती महोदय, मला या सभागृहाच्या गांभीर्याच्या विषयाने मला आपल्याला विनंती करायची होती की आयुक्तांनाही बोलायला पाहिजे. आणि आज या सभागृहामध्ये सर्व विद्यार्थी सुद्धा कामकाज बघण्याच्या दृष्टीने आले, म्हणून त्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करतो. मान्य आयुक्त या ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही या चेअरवर आयुक्त म्हणून विराजमान आहे असं आपण समजू. कुठलीही कारवाई ही आयुक्तांसारखी आपल्याला करायची आहे असं माझं म्हणणं राहील. मी वाचना सभापती महोदय थोडं गांभीर्याने सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये आयुक्त आष्टीकर होते आणि आष्टीकर साहेब आयुक्त असताना हे सगळे काम पालिकेमध्ये झाल्या गेले. म्हणजे जिल्हा नियोजनचा निधी होता कोट्यावधी रुपयाचा आणि विकास शुल्क, नगर उत्थान, दोन्ही 33 आणि 35 क्लब करून घ्या म्हणजे एकत्रच आहे तो 10 लाख रुपयाच्या आतला. विकास शुल्क, नगर उत्थान, दलित वस्ती आणि मनपा फंड या कामाचा आकडेवारी मला शहर अभियंत्यांनी कोट्यावधी रुपयाची दिली, करोडो रुपये. त्याचं बुकलेट सगळं माझ्या जवळ आहे. 200, 250, 300 कोटी पर्यंत तो अमाऊंट आहे विकास कामाचा. आणि याच्यात पूर्ण भ्रष्टाचार झाला. आयुक्ताच्या काळामध्ये नवीन सिस्टीम महानगरपालिकेमध्ये आणल्या गेली. प्रशासकाच्या काळामध्ये सभापती महोदय सगळे वृत्तपत्राचे जेवढे प्रतिनिधी आहे हात जोडून विनंती आहे. मी परत अग्रवाल साहेबांचं अभिनंदन करतो की सभागृहाचं कामकाज लाईव्ह सुरू आहे. आणि हे जिओ टॅक्स सिस्टीम कुठून आली? हा GR माझ्याकडे आहे. हा GR जलसंपदा विभागासाठी स्पेसिफिक आणला गेला होता. आणि जलसंपदा विभागाचा GR हा कशासाठी आहे? हा GR वाचला मी गावंडे साहेब. या GR मध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह कामाच्या दृष्टीने जिथं अडचणीचा विषय असेल, जिथं काम करण्याच्या संदर्भात अडचण निर्माण होत असेल, मशिनरी पोहोचत नसेल, अशा ठिकाणी फक्त जिओ टॅग जलसंपदा विभागासाठी होता. आयुक्त साहेब आणि तो जिओ टॅगचा विषय आपण महानगरपालिकेमध्ये वापरला, जेणेकरून कुठल्याही महानगरपालिकेमध्ये जिओ टॅग सिस्टीम. गावंडे साहेब, आयुक्त साहेब, जिओ टॅग सिस्टीमनी कुठल्याही महानगरपालिकेत विकासाची कामं झाली नाही. आता मला सांगा, जलसंपदा विभागाचा GR आयुक्तांनी स्वतः आणला की आयुक्ताला पुरवला? हाही संशोधनाचा विषय आहे. आणि कोट्यावधी रुपयाचे काम मॅनेज केले गेले अधिकृतरित्या. फक्त
काढणे आणि इंजिनियर सोबत असते आणि ते काम टेंडर पब्लिक झाल्यावर त्याच व्यक्तीला दिलं गेलं. म्हणजे ही सिस्टीम 1992 पासून सर्व निवडणुका झाल्या. आम्ही लोक 92 पासून या सभागृहात आहे. कधीही झालं नाही ते इतिहासात. हे आष्टीकरांच्या काळामध्ये जिओ टॅक्स सिस्टीमने करोडो रुपयाचे काम मॅनेज केल्या गेले अधिकृतरित्या. करोडो रुपयाचा अमरावतीतल्या जनता जनार्दनांचा जो पैसा टॅक्सेशनच्या माध्यमातून वसूल होतो त्याची चुकीची विल्हेवाट लावली. त्या पैशाची अक्षरशः लूट झाली. सामान्य जनतेचा हा आष्टीकरांनी या गावातून लुटून गेला आणि ठराविक कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात श्रीमंत करण्यात आलं. त्याच कंत्राटदारांनी बाकीच्या लोकांना कशा पद्धतीनं ती कामं वाटली याची चौकशी झाली पाहिजे. त्या कामाची आजची परिस्थिती काय आहे? किती ठिकाणी पुन्हा पुन्हा रस्ते करावे लागून राहिले. माझ्या प्रभागात 5-2 अंतर्गत बांडीकर साहेब स्थायी समितीचा तो अधिकार, त्या अधिकारी निळकंठ मंडळाच्या तिथं काम झालं. मी त्याच्या संदर्भात बोललो नाही, स्मशानभूमीच्या संदर्भात बोललो. लागलीच ते दुबारा करण्याच्या संदर्भात ते आदेश पवार साहेबांनी दिले. पहिले झोपले होते का? पवार जेव्हा काम सुरू होतं होता आणि आता सांगता की डबल करा, त्याचं बिल करू नका. निळकंठ चौकामधलं काम झालं 2 महिन्यात रस्ता खरा. कुठे गेलं होतं तुमचं डिपार्टमेंट? तुमचे अभियंते काम करत होते की नाही? ज्या जिओ टॅग मध्ये काम झाली त्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. या सगळ्या कामाची तपासणी करा. क्लब करून कामाला लावले. म्हणजे एक काम साईनगरातलं, एक काम गाडगे नगरातलं, एक काम महादेवपुरीतलं, एक काम बुधवारातलं तुम्ही क्लब केले. अशी सिस्टीम होती का? असं तुम्हाला करता येते का? म्हणजे सौम्या शर्मा आयुक्त असताना त्यांनी शहर अभियंत्याला पत्र लिहिलं. त्याची पण माझ्याकडे प्रत आहे, उपलब्ध आहे की तुम्हाला जर क्लब काम तर एकच मोठं काम तुम्ही एकाच प्रभागातलं क्लब करू शकता. परंतु तुम्ही वेगवेगळ्या पूर्ण म्हणजे अशी सिस्टीम कुठून आणली? ज्यांना त्यांनी स्पेसिफिक आदेश दिले की यापुढं अशा पद्धतीने क्लब करून काम नाही, त्यांनी बंद केलं. मग म्हणजे किती रुपयाची कामं झाली अंदाजे? अधिकृतरित्या यांनी 150-200 कोटीचे माझ्याकडे दाखले दिले. प्रश्नाच्या रूपाने उत्तर दिलं तर 150-200 कोटी आहे. काय कोणाचा राजाश्रय होता? उत्तरकडून होता की दक्षिणकडून होता? पूर्वकडून होता की पश्चिमेकडून होता राजाश्रय? थोडं तपासण्याची गरज आहे. माझं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना, सिनियर सदस्यांना विनंती आहे, नंतर तुम्ही सुद्धा या संदर्भातले विचार व्यक्त केले पाहिजे. हा नाजूक विषय आहे. हो, आता मार्डीकर साहेबांनी या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. नगरसेवक निधी, नगरसेवक होते का 23-24 मध्ये? 8-5-20 ला कार्यकाळ संपला. नगरसेवक नसताना नगरसेवक निधी, मनुष्यबळ लावण्याच्या संदर्भातला, साफसफाईच्या संदर्भातला कोट्यावधी रुपयाचा निधी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प सादर होताना आम्ही अनेक वेळा चर्चा केली की तेव्हा बॉडी नव्हती, नगरसेवक नव्हते, त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा निधी आष्टीकरांच्या काळामध्ये झाला. हे सभागृह, आयुक्तांचं सभागृह बांधताना याच्यावर किती खर्च झाला हे आपण तपासणार आहे की नाही? मनमानी कारभार केला. मला दुसऱ्या आयुक्तांच्या संदर्भात बोलायचं नाही, परंतु आष्टीकरांच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने कामं झाली
ज्या पद्धतीने दादागिरी झाली, महानगरपालिकेमध्ये किती छोटे कंत्राटदार आहे, या छोट्या कंत्राटदारावर मनमानी कारभार चालला, वाटत त्या पद्धतीनं आईली जुडू सही करा, मिनिटात सही. पवारच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला. यांनी करोडो रुपयाचे काम क्लब करून जिओटॅग, कुठून आला जिओटॅग, कोणी दिला होता? जलसंपदाचा जिया त्या विभागाला होता. मला कळायला मार्ग नाही. आष्टीकरांना आणून दिला, आणला आणि एवढी महानगरपालिकेचं प्रशासनाच्या बिघडलेला कामकाज
कर्मचारी लागले नाही. देशमुख साहेब, प्रशासनाच्या काळामध्ये जे कंत्राटी पद्धतीनं काम पुरं लागले ना, ते जीओबी डिपार्टमेंटच्या माध्यमातून नाही लागले. डायरेक्ट फाईल घेतलं, सही केली, इतिहास आहे, अशा पद्धतीनं कर्मचारी लावले. त्या कर्मचाऱ्यापासून लाखो झाले. हाही एक भ्रष्टाचाराचा भाग आहे. अर्थसंकल्प झाला, मांडेकर साहेबांनी या सभागृहात सादर केला. 2023-24 मध्ये कुठे जनप्रतिनिधी होते? आम्ही इतके वेळा निवडून आलो, आम्ही अशा पद्धतीनं कधी वागलो नाही. आमचं त्यांचं पटत नसेल असे लोक जर आमच्याकडे काम घेऊन आले तर आम्ही त्यांचंही काम केलं. जनप्रतिनिधीची व्याख्या आहे, ज्यांनी मतं दिले त्यांचं काम प्राधान्यानं करा, पण ज्यांनी नाही केलं त्यांनाही नाही. आकाशाची भूमिका, गिराओ उसका गाड़ी गिराओ, उसका मकान गिराओ, उसकी गाड़ी उठा के लेके जाओ, उसका खोका उठाओ, अशा पद्धतीचं कामकाज प्रशासनाच्या काळात चाललं. साहब, आटे में नमक मिलाना मुनासिब है, तो नमक में आटा मिलाया इन लोगों ने, और नमक में जो आटा मिलाया उसकी रोटी अभी चुन के आए हुए नगर सेवकों को खाओ. कहाँ गया वो पैसा? इतना पैसा उस वक्त खर्चा ये लोग गैर तरीके से, गैर जिम्मेदारी से खर्चा नहीं करते तो आज सबके प्रभाव में हम लोग बोलते थे, नगर सेवक बोलते थे, उस ढंग से विकास होता था. इनको भ्रष्टाचार करना था, इनको भ्रष्टाचार करना था. उस वक्त प्रशासन के कार्यकाल में अगले साल का बजट 72 अंतर्गत इसी साल में खर्चा और ठेकेदारों के बिल उसी साल में, अगला साल आने का ही है. ही काय पद्धत चालू? सभापती महोदय, हा प्रस्ताव टाकायलाही हिंमत लागते. मला अनेक लोकांचे फोन आले, अनेक अधिकारी आले, मी नाव घेणार नाही. भाऊ राहू द्या ना भाऊ, रस्त्यावर चर्चा नका करू. अरे, जो आष्टीकर ने अपना गांव लूट के लेके गया उसकी चर्चा होना जरूरी है, उस पर कार्रवाई होना जरूरी है. और मैं आपको खास तौर से बता दूं, मी लोकांना समजून सांगितलं. मी म्हटलं इतर जनप्रतिनिधी या सभागृहातले कोणी नाही, परंतु मी प्रस्ताव परत घेणार नाही किंवा या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये मी कुठलीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. मला संदर्भामध्ये न्याय पाहिजे. आमचं चुकलं. जे आष्टीकर सुरुवातीला आले, आम्हाला वाटतं फार चांगला अधिकारी आहे, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली, आम्ही चुकून त्यांच्या मदतीला उभे झालो. नंतर भ्रष्टाचारानंतर काय म्हणावं, कोणते शब्द प्रयोग वापरावे सभागृहामध्ये ते शोभणार नाही किंवा मी त्या संदर्भात बोलणार नाही. परंतु या सगळ्या आष्टीकरांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या संदर्भातली चौकशी करून त्या आष्टीकरवर, त्यावेळेला झालेल्या कामावर, त्यावेळेला झालेल्या सिस्टीमवर चौकशी बसवा, त्याच्यावर पूर्ण कायदेशीररित्या या सभागृहाने कार्यवाही करावी. माझी उजव्या बाजूच्या सगळ्या सदस्यांना, सभागृह नेत्या गटनेत्या सहित डाव्या बाजूच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा विषय गांभीर्याने घ्या. भविष्यामध्ये जनप्रतिनिधीच्या संदर्भात ओरडता काय करते ते पाहणार की नाही, आयुक्तांनी काय केलं हे बघणार की नाही. मी सौम्या शर्मा आयुक्त असतानाच्या काळातली चर्चा करणार नाही, परंतु आष्टीकरांच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला, करोडो रुपयाचा, 200-300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, याच्या संदर्भातली चर्चा
निश्चित करण्याच्या संदर्भातली भूमिका मी मांडली. माझ्यानंतर सगळ्या सन्मान्य सदस्यांनी यावर बोलावं आणि या सभागृहाच्या संबंधात आष्टीकरांवर आणि संदर्भातल्या सगळ्या कामकाजाच्या संदर्भातली चौकशी बसवावी अशी नम्र विनंती सभापती महोदय आपल्याला करतो.